नमस्कार. आज तरुण भारतच्या वतीनं ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर एक राऊंड टेबल कॉन्फरन्सचं आयोजन केलं होतं. त्यासाठी ही ह्या व्यक्ती इथं आता आहेत त्या आपापल्या क्षेत्रात इतकं त्यांच्या परीनं काम करतात. भले त्यांच्या कामानं सगळं असं अनेक जण त्यांना म्हणतात तुम्ही केलं म्हणजे काय जगातलं सगळं प्रदूषण हटलं की काय, अशा पद्धतीच्याही यांच्या बाबतीत प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पण हे सर्वजण आपापल्या वैयक्तिक पातळीवर पर्यावरणासाठी, कोल्हापूरचंच पर्यावरण अशा अर्थानं नव्हे, कोल्हापूरचं पर्यावरण चांगलं झालं तर जवळच्या कुठल्या तालुक्याचं होईल, अशा पद्धतीने हे चक्र आहे. तर तो वसा यांनी आता उचललेला आहे आणि ते आपापल्या पातळीवर जेवढं जमल तेवढ्या पद्धतीनं पर्यावरणाचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर जे आहेत ते यशवंतराव चव्हाण कॉलेजला कोल्हापुरात आहेत आणि 2006 पटणार नाही 2006 पासून म्हणजे आता 2025-26 साल येईल आता, कधीही ते वाहनाचा वापर केलेला नाही. प्राध्यापक आहेत KMC यशवंतराव चव्हाण कॉलेजला, तरीही हा प्राध्यापक असा की अजून सायकलवरनं येतो आणि KMC कॉलेजच्या 11वीला प्रवेश घेतलेला मुलगा वडिलाकडनं मोटरसायकल घेतल्याशिवाय कॉलेजला येत नाही, अशी परिस्थिती आहे. अशा विसंगत वातावरणात यांनी जे काही त्यांचं सत्व राखलेलं आहे त्याचा आज तरुण भारतच्या वतीने एक उपक्रम म्हणून किंवा एक राऊंड टेबल कॉन्फरन्स निमित्ताने आम्ही त्यांना तुमच्यासमोर आणलेलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर युवराज शंकर मोठे, भूगोल व पर्यावरण अभ्यासक, कोल्हापूर. खरं तर पर्यावरण रक्षणासाठी माझा खारीचा वाटा हाच आहे की 2006 पासून मी कोल्हापूरमध्ये सायकलचा प्रवास करतो, कृतीतून पर्यावरण. आणि हा प्रवास जवळजवळ 1,25,000 किलोमीटरहून अधिक प्रवास झालेला आहे. दररोज 20 किलोमीटर हा माझा नित्य नेमाने सायकलचा प्रवास असतो आणि माझ्यासाठी असं वाटतं की हाच पर्यावरण रक्षणासाठी खारीचा वाटा आहे. आपण पण अशा पद्धतीनं कृतीतून हे सगळं साध्य करावं, नक्कीच त्याचा फायदा सगळ्यांना होईल. मी डॉक्टर रसिया पडळकर, मी शिवाजी विद्यापीठात पर्यावरणशास्त्र विभागात शिकवते आणि त्याचबरोबर एक सजग जागरूक नागरिक मंच ह्या कम्युनिटी लेवलच्या सिव्हिल सोसायटीजबरोबर काम करते. क्लायमेट चेंजच्या बाबतीमध्ये मला सांगावंसं असं वाटतं की क्लायमेट चेंज हे आता येणारं संकट नसून ते आलेलं संकट आहे. आपण हवामान बदलाच्या काळामध्ये जगतो आहोत, तर त्या हवामान बदलानं होणारे जे परिणाम आहेत, जे अगदी आपल्याला स्थानिक पातळीवर आज अनुभवायला मिळत आहेत, त्याला तोंड कसं आपण देणार आहोत, त्याला सामोरं कसं जाणार आहोत, ह्याचा गांभीर्याने वैयक्तिक पातळीपासून ते प्रशासकीय पातळीपर्यंत शासकीय पातळीवर विचार होणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आपला रेझिलन्स बिल्डिंग म्हणजे लवचिकता वाढवण्यासाठी आपल्या प्रत्येक क्षेत्रातली काम करणं अत्यंत गरजेचं आहे. मी डॉक्टर रचना इंगवले, मी शिवाजी विद्यापीठ येथे पर्यावरणशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून काम करते. तर गेली अनेक वर्ष मी विद्यार्थ्यांना आम्ही पर्यावरणाच्या बद्दल अनेक गोष्टींबद्दल मार्गदर्शन करत आलो. पण आजचा जो कार्यक्रम होता तर तो थेट लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्हाला एक इथं संधी म्हणता येईल. तर एकूणच जे क्लायमेट चेंजबद्दल आपण बोलतोय, ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलतोय, तर यावेळेला बऱ्याचदा प्रश्न पडतो की हे जर का जागतिक मुद्दे असतील तर आपण पर्सनल लेवलला काय काम करणार आहोत. पण लोकल इम्पॅक्ट हा नेहमी ग्लोबल इम्पॅक्ट ठरत असतो. त्यामुळं स्थानिक पातळीवरती आपण केलेले छोटे छोटे उपाय किंवा छोटे छोटे बदलसुद्धा हे जागतिक जे काही प्रश्न आहेत तर ते सोडवण्यासाठी फार त्याचा उपयोग होऊ शकतो. मी डॉक्टर प्रशांत पाटील, शिवाजी विद्यापीठामध्ये मी गेली 15 वर्ष सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे. आणि या ठिकाणी आपण चर्चा केलेली होती की जे क्लायमेटिक चेंज याबद्दल आपण बोलत असतो, ग्लोबल वॉर्मिंग झालेलं आहे वगैरे, याचा लोकल लेवलला ज्यावेळेला परिणाम होतो त्यावेळेला सोलापूरसारख्या घटना आपल्याला बघायला मिळतात. बरेच अर्बन फ्लॅश फ्लड्स म्हणजे 1 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये संपूर्ण शहर वाहून जाण्याचा प्रकार आपल्याला बघायला मिळतात. माळींसारख्या घटना आपल्याला बघायला मिळतात. तर ही लोकल लेवलला ह्या ग्लोबल वॉर्मिंगचे होणारे परिणाम आहेत आणि हे आपल्याला सॉल्व्ह करता येतात, याचे रिलीफ आपल्याला प्रोव्हाइड करता येतात. त्यासाठी आपण काही लोकल लेवलला उपाययोजना करून त्याच्याशी ॲडॉप्ट होण्याचा प्रयत्न करायचा असतो. तर एवढंच आम्ही चर्चा केलेली आहे सरांच्या सोबत आणि याच्यातून आपण काही उपाययोजना आपल्याला इंडिव्हिज्युअल लेवलला करता येतील का याच्यावरती डिस्कशन केलेलं आहे. माझं नाव अवधूत मधुकर सुतार, MSc एन्व्हायरमेंट सायन्स, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे शिकत आहे. तर आत्ता जे हवामान बदलाविषयी जे काय चालू आहे, हवामान बदल अतिशय झपाट्यानं वाढत आणि त्याचे तीव्र परिणाम दिसून येत आहेत. तर आधीच्या पिढीने जे केलं आहे त्याचेच आत्ता परिणाम दिसून येत आहेत. तर इथून पुढं जे तीव्र संकट येणार आहे त्याच्याविषयीची जागरूकता निर्माण केली पाहिजे आणि ॲक्शन स्वतःपासून सुरुवात करून फॅमिलीपासून सोसायटीपासून ते गाव लेवलला, तालुका लेवलला, जिल्हा लेवलपर्यंत वाढत गेलं पाहिजे. त्याचबरोबर सरकारनं पण याच्यामध्ये बऱ्यापैकी सहभाग घेतला पाहिजे. लोकल गव्हर्नमेंट टू नॅशनल गव्हर्नमेंट टू वर्ल्ड ग्लोबलपर्यंत ही ॲक्शन पोहोचवली पाहिजे आणि आपण त्याविषयी निश्चितच प्रयत्न करू.
मी शिवानंद जाधव, पर्यावरण विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर। आज तरुण भारतने हवामान बदल याविषयी चर्चासत्र जे चालू केलं होतं त्यामध्ये मी सहभागी होतो। यामधून हे कळलं की आपण स्वतःच्या लोकल लेवलला काही उपाययोजना करू शकतो, त्या आपण अंगीकारल्या पाहिजे। हवामान बदलामुळे जे परिणाम दिसत आहेत, जे रिसेंटली आत्ता सोलापूर जिल्ह्यात आलेला पूर, मी स्वतः सोलापूर जिल्ह्यातील असल्यामुळं त्याचे परिणाम किती भयानक असतात हे मला म्हणजे कळून आलेलं आहे। त्यामुळं आपण सर्वांनी मिळून ह्या गोष्टीवर उपाययोजना करूया आणि आपण आपल्या लेवलला जे आपण करू शकतो ते नक्की करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।